जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातर खटाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 25 जुलै आणि दिनांक 26 जुलै रोजी भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. विठ्ठल केसरी असं हे मैदान आहे. दिनांक 25 जुलै रोजी ओपनचं भव्यदिव्य असं मैदान संपन्न होणार आहे आणि दिनांक 26 जुलै रोजी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आणि कातर खटाव गावचे ग्रामस्थ वैभव भैया पाटील आहेत. नमस्ते. काय सांगाल, कशा निमित्त या मैदानाचे आयोजन नियोजन केले आणि किती तारखेला संपन्न होते? आम्ही 2 वर्षापासून एक थोडीशी परंपरा एक नवीन चालू केली की आषाढी एकादशीला महाराष्ट्रामध्ये कुठं मैदान नसतं, तर एक ज्यावेळेस आपल्या पांडुरंगाची वारी चालू असते त्यावेळेस कुठंतरी एक मैदान असावं म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी एक संकल्प केला होता. तर 2 वर्ष पूर्ण झाली मैदानाला. काय होतं, ह्या दिवसामध्ये बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस असतो, परंतु आपला हा जो म्हणजे पुसेगावपासूनचा जो पुढचा भाग आहे इकडं पावसाचं प्रमाण थोडं कमी राहतं. त्यामुळं आषाढी एकादशी म्हटलं की त्या मैदानाला आम्ही आवर्जून विठ्ठल केसरी म्हणून नाव दिलं. ते आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल केसरी मैदान म्हणून आम्ही कातर खटावच्या ग्रामस्थांनी आयोजन केले. मागच्या 2 वर्षांचा अनुभव काय, किती गाड्यांनी सहभाग नोंदवला होता पहिल्या वर्षाला आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षाला? मागील वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी आम्हाला गाडी कमी होती, माझ्या वाटते 480 गाड्या होत्या. दुसऱ्या वर्षी 512 गाड्या होत्या. आमचं बऱ्याच गावची मैदानं ज्या फाटीव झाली होती तिथं जरा थोडासा उतार असल्यामुळे बरीच बैलगाडी मालक म्हटले की मैदान तुमचे खरंच पारदर्शक होतात, परंतु फाटी जरा दुसरी तयार होत असेल तर बघा. शेवटी आपण हे आयोजन नियोजन करतो फक्त बैलगाडी मालकांसाठी, त्यामुळं आपण नवीन फाटी तयार करून हे म्हणजे अगदी मागच्याच महिन्यात जे मैदान झालं त्याच मैदानात सांगितलं होतं की आपण विठ्ठल केसरी मैदान हे नवीन फाटीवर घेऊ. तर त्या नवीन फाटीवरच हे मैदान होईल. लोकेशन काय आहे मैदानाचं? जी पहिली फाटी झाली होती त्या फाटीचा अगदी जवळच जास्तीत जास्त 1000 फूट अंतर फक्त त्या फाटीपासून आहे. लोकेशन आहे तेच लोकेशन आहे, फक्त त्या फाटीपेक्षा ह्या फाटीला जरा थोडंसं जास्त म्हणजे कष्ट घेतलंय. यावेळेस दिशा कशी असणार आहे? बैल कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेला धावणार आहे? पहिल्या मैदानावरती पूर्वेकडून पश्चिमेला येत होती, परंतु ह्या मैदानाला पश्चिमेकडून पूर्वेसाठी बैलांची म्हणजे फाटी असेल सुट्टी. किती तारखेला मैदान संपन्न होत आहेत? 25 तारखेला ओपनचं मैदान आहे आणि 26 तारखेला आदत बैल मैदान आहे. बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे ओपनचं? ओपनसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,01,111, द्वितीय 81,111, तृतीय 61,111, चतुर्थ 41,111, पंचम 31,111, सहावा 21,111, सातवा 15,111, आठवा 11,111 आणि आदतसाठी 91,000, 71,000, 51,000, 41,000, 31,000, 21,000, 15,000 आणि 11,000. ह्याच्यामध्ये जरी गाडी जास्त नोंद झाली तरीही आयोजक म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जरी गाडीची संख्या जास्त झाली तरी 10 बक्षिसं करून पुढील बक्षिसं सुद्धा 8-9 नसून जे शेवटचं बक्षीस आहे तेच बक्षीस शेवटपर्यंत कंटिन्यू केलं जाईल. 12 फाटे आहेत. त्याचबरोबर ओपनला क्वार्टर फायनलला काय बक्षीस रचना आहे कशी? क्वार्टर फायनलला आम्ही नाही काय, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल आम्ही घेतले नाहीत. फक्त आहे ही जसं परंपरेनुसार जी पारंपरिक मैदान होतात त्या पद्धतीनं चालू आहे. आम्ही फक्त गटपास गाड्या, प्रत्येक गटपास गाडीला एक थोडंसं ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करा. प्रवेश फी किती आहे? ओपनला 1100 रुपये आहे, आदतला 1000 रुपये आहे. बरं, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? आतापर्यंत जेवढे मैदानं झाली त्याच मैदानामध्ये सांगत आलोय, आताही सांगतो. जी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जेवढे सर्व नियम दिलेले आहेत त्यामधल्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल आणि त्या सर्व नियमांचं पालन करूनच हे मैदान हे पूर्ण केलं जाईल. मैदानाची तयारी आता पूर्ण शेवटच्या टप्प्यात आहे, अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे आज पूर्ण मैदान संपूर्ण फायनल होईल. बरं, परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी मिळालेली आहे. आज आपल्याला 11 वाजता परवानगी हातात मिळेल. किती दिवसाची परवानगी आहे? 2 दिवसाची परवानगी आपल्याला मिळालेली आहे. बरं, त्याचबरोबर आता दादा आपण वळू मैदानाकडं. तर मैदानाची सविस्तर माहिती द्या. मैदान रान कसं आहे, माती कशी? इतकं कष्ट घेतलंय. आज 6वा दिवस आहे. आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त मैदानावरच आहे. त्याच्या मागचं कारण एकच आहे का, तर कुठलेही बैलगाडी मालकांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. बऱ्याच बैलगाडी मालकांचं फोन आले, उतार आहे का, उराटी आहे का रानाला. तर मी आपल्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, पहिल्या फाटीत आणि आत्ताच्या फाटीत खूप फरक केला आहे.
फाटीवर कुठलाही खडा दिसणार नाही, अक्षरशः माणसं लावून खडं काढून छोटा सुद्धा दगड दिसणार नाही. पुढच्या फळीनं लेवल करून आता रोलिंगचं काम चालू आहे. म्हणजे असं फाटीत कुठलीच शंका नाही की त्या फाटीमध्ये कुठली कमतरता आहे, असं काहीच आम्ही ठेवलं नाही. एकूण किती फाटे आहेत? टोटल 12 फाटे आहेत. आतातमधलं अंतर किती? आतातमधलं 15 फूट अंतर आहे. टोटल दोन्ही तासांचं 16 फुटावर आम्ही तास आखलंय. आतातलं अंतर 15 फूट आहे. ओपनला पल्ला किती? ओपनला 1000 फूट पल्ला आणि आदतला 900 फूट पल्ला. बरं, गाड्यांची संख्या वाढली तर बक्षीस वाढवलं जाईल का? जे बक्षीस शेवटचं 11,000 आहे तेच बक्षीस पुढे कंटिन्यू केलं जाईल. त्याचबरोबर ओपनचे लॉट कधी काढले जातील? ओपनचे लॉट 24 तारखेला संध्याकाळी काढले जातील आणि आदतचे लॉट 25 तारखेला मैदानात फायनल झाला की लगेच काढून घेतले जातील. हवामानाची काय स्थिती आहे? हवामानाची स्थिती म्हणजे आता तुम्ही बाईटवर दिसताय, आता सुद्धा इथं ऊन म्हणजे मान खाटाव आमचा जरी दुष्काळी भाग असला तरी पाऊस असतो, पण कुठे असतो? पुशेगावपासून म्हणजे पाठीमागं पुशेगावपासून पुढे पावसाचं प्रमाण कमी राहतं, त्यामुळे पावसाची कुठलीही मैदानाला अडचण येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं की मैदान आता आपल्या 4 दिवसावरती आलेलं आहे. जर आलाच पाऊस तर पर्याय काय व्यवस्था? शेवटी निसर्गाच्या पुढे आपण काय करू शकत नाही. मग पाऊस आला तरी मैदान कॅन्सल होणे याच्यासाठी काय करावं, याच्यासाठी आम्ही आज 2 दिवस झालं रोलिंग करतोय. रानावरती पाऊस पडला तरी पाणी निघून जावं. शेवटी अति पाऊस पडला तर शेवटी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने एक नियम दिलेला आहे, आपलं मैदान कॅन्सल झालं तर त्यांची प्रवेश प्रत्येकाला माघारी दिली जाईल आणि अपडेट वेळोवेळी दिला जातील ना पावसाच्या? प्रत्येक अपडेट दिलं जाईल. माझं एकच मत आहे, पांडुरंगाची खूप मोठी आमच्यावरती कृपा आहे. म्हणजे आम्ही आज माळकरी माणसं आहे, आज बुवा असतील म्हणजे आम्ही माळकरी माणसं आहे की आज आषाढी एकादशीला आम्ही मैदान घेतो आणि त्या मैदानाचं आम्ही आवर्जून सांगतो की आमच्या गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराचं काम हे फक्त ह्या मैदानावरती झालंय. आज मंदिराचं कलरचं काम राहिलंय, ते सुद्धा आम्ही मैदानातले जे पैसे शिल्लक राहतात खर्च भरपूर केलाय आम्ही की फाटीलाच आमच्या आज आता 1 लाख गेले असतील. असल्या गोष्टी सांगू नयेत, परंतु या गोष्टी कळायला पाहिजेत. कारण की आयोजक म्हटलं की असं बऱ्याच ठिकाणी कमेंट येतात की लय पैसे राहतात शिल्लक, परंतु तेच उदाहरण देतोय की 6 दिवस झाला आज आम्ही इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त बैलगाडी मालकांसाठी आहे. बैलगाडी मालकांच्या या येण्याच्या उपस्थितीमुळेच कुठेतरी त्यांचा हातभार लागलाय का? एक सुंदर असं मंदिर गावामध्ये तयार झालंय का? हो, सुंदर असं मंदिर म्हणजे मंदिराचं शिखर बघितलं तर खूप सुंदर आहे, परंतु मंदिराला कलर नाहीये. तर आम्ही ह्या वर्षी ट्रस्टला शब्द दिलाय की बैलगाडीतनं जे पैसे राहतील त्यामधून आपल्या मंदिराचं कलरचं काम केलं जाईल. दोन्ही साईडला 400 फूट बॅरिकेड आहे. सुट्टीला पट्टी असेल, पुढेही पट्टी असेल. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? एकमेव कात्रखाटावचं असं मैदान आहे की अगदी मैदानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर 4ही दिशेला तुम्ही कुठेही जावा, कुठेही विहीर नाही, कुठेही काही नाही. म्हणजे असं अपघात होण्यासारखं कुठलीही म्हणजे इथं हे नाहीये. या मैदानामधल्या ज्या तांत्रिक त्रुटी, ताडी अडचणीत, अडथळेत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, आणि ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. 100% घेतली जाईल. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होईल? P3 लाईव्हला. आणि झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? ओपनला आनंद हे आपले जे धनवडे बापू कोरेगाव आणि आनंद बुवा जगदाळे हे दोन्ही असतील, आणि आदतला आनंद बुवा जगदाळे आणि सोमनाथ जगदाळे हे दोन्ही काम होतील. आणि फायनलला ज्यावेळी 80-30च्या लढती असतात, पब्लिक पण भरपूर येते, प्रेक्षक त्यांच्यावरती कंट्रोल कसा असणार? एकमेव आतापर्यंत म्हणजे जेवढी मैदानं झालेत आम्ही निकाल रेषेपासून 60 फुटापर्यंत दुसरं निकाल रेषेसारखं 1 तास मारतो. पब्लिक आतापर्यंत कधीही पुढे येत नाही आणि 100% ग्रामस्थ म्हणून आम्ही एक 20 जणांची आमची टीम केली आहे. पब्लिक कंट्रोल हे 100% केलं जाईल. त्याचबरोबर ती या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे? आम्ही तालुक्याच्या कमिटीला सगळ्यांना फोन करून सांगितलं, अखिल भारतीय खटाव तालुका जी कमिटी आहे म्हणजे रविभाई फाळके असतील, पुसेगावचे बापू असतील, यांना आम्ही फोन करून सांगितलेलं आहे सगळ्यांना की आपण मैदानात या आवर्जून, कारण जरी निकालाची काही अडचण आली तर ते आपण व्यवस्थित ज्या त्या गोष्टीचा निकाल ज्या त्या वेळेस लागला पाहिजे. ज्या दिवशी मैदान संपणार आहे म्हणजेच 25 जुलै रोजी आणि 26 जुलै रोजी सकाळी मैदान सुरू होत असताना त्या मैदानाचं जसं स्वरूप आहे म्हणजे ओपनचं मैदान असेल त्या ओपनच्या मैदानाच्या नियम अटी सकाळी मैदान सुरू होण्याच्या अगोदर समालोचकांच्या मार्फत सगळ्या जाहीर केल्या जातील का? 100% केल्या जातील. मैदानामध्ये कुठलीही अट्टा अशी ठेवली जाणार नाही. जेवढे नियम आहेत ते सगळे समालोचक आल्या पहिल्यांदा सगळे नियम सांगतील आणि मैदान हे सकाळी 7लाच चालू होईल. वैद्यकीय डॉक्टर हे अवेलेबल असणार
आत्ताच म्हणजे अगदी आज मुलाखत आहे तरी आमचे वैद्यकीय डॉक्टर उपस्थित आहेत. त्याचं मागचं कारण आहे की आम्ही अगोदरच पावती पुस्तक नोंद करण्यासाठीच आम्ही डॉक्टर घेतलेत. त्यामुळे आम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवलेले आहेत. एक नाही तर दोन डॉक्टर आपण मैदानामध्ये ठेवलेले आहेत. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. कातर खटावच्या सरकारी दवाखान्यात तसं आपण निवेदन देऊन त्यांच्याकडून ॲम्ब्युलन्सची सोय करून घेतलेली आहे. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था? एक सोडून 2 टँकर दिलेले आहेत पाण्याचे. इतकेच लांबून बैलगाडी मालक एखादा आलं तर चारा पाण्याची सोय होईल का ते आदल्या दिवशी? हा म्हणजे शक्यतो आता काय झालंय, जरी लांबून बैलगाडी मालक आला तरी त्यांची ठरलेली ठिकाणं आहेत ते तिथं थांबतातच शक्यतो. त्याच्यामुळं काही अडचण नाही, जरी आली अडचण तरी त्यांनी कमिटीला संपर्क करावा. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर मर्यादित केलं होतं त्याच पद्धतीने तेवढंच मर्यादित होईल का? आता काय झालंय, कालच्या मीटिंगमध्ये तर असं सांगण्यात आलं आहे की सगळी बंदी उठवली जाईल. ज्या दिवशी महाराष्ट्र अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अध्यक्षांनी जे निर्णय घेतील त्यांनी बंदी उठवली तर बंदीत आमचं काही हरकत नाही. जो नियम अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठरवून देईल तो नियम आम्ही आयोजक म्हणून सगळे नियम पाळू. स्पॅनर एक टाकलेला त्यामध्ये मेन्शन केलेलं की महाराष्ट्राची A1 जोडी म्हणजे बकासूर आणि सर्जा ही पळावी अशी तुमची इच्छा आहे कमिटीची. तर काय सांगाल ही जोडी आम्हाला दिसेल का कसं? आता काय झालंय, भले बैल मालकांचं काय नसो किंवा भले बाकीच्यांचं काय असो, पण एक ग्रामस्थ म्हणून किंवा एक गावची इच्छा म्हणून कुठंतरी असावी. गावात आमच्या म्हणजे अगदी सरपंच असतील आमच्या गावचे आहेत. शेवटी प्रत्येक प्रत्येक फॅन फॉलोअर्स जास्त आहेत प्रत्येक बैलाचे. जसे मथुरचे आहेत, बकासूरचे आहेत, सर्जाचे आहेत. तर मैदान भरवल्यापासून महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय की पहिल्या वर्षीही बकासूर आणि सर्जा जोडी पळाली, तिथेही गुलालात राहिली. मागील वर्षीचाही 1 नंबरचा मानकरी बकासूर आणि सर्जाच होता. ह्या वर्षीही आपण दोन्ही मालकांना विनंती केली आहे गावच्या वतीने की तुम्ही पुन्हा हा जोड पळवावा. शेवटी आमच्या विनंतीला ते मान देतील असं आम्हाला वाटतंय. आम्हाला 100% खात्री आहे की आम्ही गावच्या वतीने केलेल्या विनंतीला ते कुठंतरी 100% मान देतील. नोंदी संदर्भात काय अपडेट आहे? नोंद चालू झाली? नोंद चालू झाली आहे. नोंद 19 तारखेपासूनच चालू झालेली आहे. राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्या. आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये आयोजक म्हणून तुम्ही काय आव्हान करताल? माझं एकच आव्हान राहील, आतापर्यंतचा अनुभव आहे, शेवटी माझ्यापेक्षा जास्त अनुभव मोरे सरकार असतील, बुवा असतील यांना नाही, परंतु आतापर्यंत मैदानात बघतोय आपल्या बैलाचा दात हालत असेल तर तो मैदानात आल्या दाखवा. जर दात पडलेला असेल तर कृपया दात घेऊन येणं हे योग्य नाही, कारण तो दात घरी पडलाय मग घेऊन कशासाठी यायचा? शेवटी तो बैल दुसराच झालाय. हालत असेल 100% तर त्याला त्या मैदानात आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने दिलेला आहे नियम. जर तो मैदानात हालत असेल तर 100% त्याला आपण पाळण्यासाठी संधी देऊ, परंतु तो हल्लेला दात मैदान चालू व्हायच्या अगोदर त्यांना आणून इथं आयोजकांना दाखवा. सेमीफायनल आणि फायनलला दोन्ही मैदानामध्ये ड्रोन वापरला जाईल का? ड्रोनसाठी फक्त एकच ड्रोन असेल कमिटीचा, इतर ड्रोन वापरले जाऊ शकत नाहीत. कारण की तुम्हाला ड्रोनचं शूटिंग पाहिजे, तुम्ही जे आपण ड्रोन ठरवून दिलाय त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. कारण की असं कधीच झालं नाही, मी तर बघतोय असं की कोणी कोणाला व्हिडिओ देत नाही असं नाही, सगळे देतात. त्यामुळं कृपया एक ड्रोन असेल तो एकच ड्रोन सेमी आणि फायनलला असेल. जर इन केस ड्रोन आढळलेच तर काही त्यांना विनंती करू आणि सांगू बाबा, अगोदरच आम्ही मुलाखतीत पण सांगितलंय की एकच ड्रोन राहील म्हणून. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? बऱ्याच जणांना उत्सुकता आहे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक नोंद होईल, तर रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली तर सगळं हे मैदान कंट्रोल करण्याची पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे का? 100% तयारी करण्यात आलेली आहे. कसं होतंय, आषाढी एकादशी म्हटलं की लोकांना पण एक आतुरता झाली आणि 2 वर्षात भले चांगले नंदी पळण्यासाठी येत आहेत. हे मैदानच आपण आयोजक म्हणून ह्या नंदींसाठी घेतलेलं आहे. तर या महादेवाच्या नंदींसाठी आयोजक म्हणून कुठेही कमी पडणार नाही. कातर खटाव ग्रामस्थ 100% जेवढ्या गोष्टींचं सहकार्य करतील तेवढं सहकार्य करतील. मोरे सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, जबरदस्त असं मैदान संपन्न होते 25 आणि 26 तारखेला, कशा पद्धतीनं मैदान पाहताय? तिसऱ्या पर्वाचं तिसरं मैदान यावर्षी संपन्न होतं आहे आणि गेल्या 2 पर्वाचा जर आपण इतिहास पाहिला, दोन्ही मैदान आपण लाईव्हद्वारे आपण पाहिले असतील. मैदानाचं आयोजन म्हणा, नियोजन म्हणा किंवा बैलगाडी मालकांचा रिस्पॉन्स म्हणा, सगळ्या बाजूने हे मैदान पाहता इतकं पारदर्शक मैदान की जिथं फक्त बैलगाडी मालकांचा विचार केला जातो आहे. तशी मैदानं काळाची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहता पैसे कमवायच्या हेतूने बरेच मैदान होतात, परंतु इथं कुठल्याही प्रकारे तसला कुठलाही हेतू न जाता फक्त बैलगाडी मालकांचा विचार करून हे मैदानाचं नियोजन केलं जातं.
त्यामुळं वर्षानुवर्ष या मैदानामध्ये वाढ होत चाललेली आहे. पहिल्या पर्वाचं मैदान पाहता दुसऱ्या पर्वात गाड्यांची वाढ होत गेली. आता हे तिसरं पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वालासुद्धा गाड्यांची उच्चांकी अशी गाड्यांची नोंद होणार आहे. त्यातला त्यात मुद्दा बरेच बैलगाडी मालकांचं मत होतं की रान बरोबर नाही, कारण रानाचा प्रॉब्लेम यायचा, थोडीशी वनगळत होती त्या रानाला आणि त्या रानावर वनगळत असल्यामुळं मोठ्या बैला ज्यावेळेला गती लागत होती त्यावेळेला गाड्या थोड्याशा क्रॉस होत होत्या, तास पलटी करत होत्या. परंतु तेही या ठिकाणी बैलगाडी मालकांनी बोलून दाखवल्यानंतर आयोजकांनी कुठेतरी मनात निर्धार केला की आपण मैदान घेतो आहे बैलगाडी मालकांच्यासाठी. मग बैलगाडी मालकांची बैल व्यवस्थित पळावी, कुठल्याही प्रकारे बैलांना अपघात होता कामा नये, कारण पोटच्या काय मुलाला एवढा जीव लावत नाहीत, एवढा जीव त्या बैलाला लावत असतात आणि बैलांना पळत असताना कुठल्याही प्रकारे मैदानात अडचण येता कामा नये. त्यासाठी आयोजकांनी सुसज्ज असं मैदान तयार केलेलं आहे की जिथं कुठल्याही प्रकारे बैलांना पळताना अडचण अजिबात निर्माण होणार नाही, कुठं खडा तुम्हाला लागणार नाही, कुठं म्हणजे असं रानच त्या पट्टीचं केलेलं आहे. फक्त बैलाचा विचार आणि बैलगाडी मालकांचा विचार करून या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. शक्यतो कुठल्या बाईटमध्ये तुम्ही नसताय, परंतु या बाईटमध्ये अवश्य तुम्ही आला इथं. काय या मैदानाविषयी उत्सुकता आहे किंवा काय सांगसाल? उत्सुकता आता कसं होतं माहिती आहे का, माणसांचा तर्क आणि वितर्क बराच असतोय. कारण एक तर मला वेळ मिळत नाही, आता आजसुद्धा वेळ मिळाला आहे ही खरी परिस्थिती सांगायची. दाढी जर म्हटलं तर मला दाढी करायला सुद्धा वेळ मिळत नाही, परंतु या मैदानासाठी मी आवर्जून वेळ काढून येत असतो, कारण मैदान त्या पटीत होत असते आणि मैदान जर बैलगाडी मालकांचा चालकांचा विचार करून जे आयोजक मैदान घेत असतात जिथं मला ते बोलवतं तिथं मी आवर्जून पोचत असतो का तर पोचत असतो. कारण बैल मालकांच्या आणि बैलांच्या जीवावरती आता सगळं काही जे चाललेलं आहे ते त्यांच्या जीवावरती चाललेलं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे अडथळा होऊ नये. कारण आपण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला खरोखर पळायला तिथं जातो त्यावेळेला रान त्या पटीत नसतं. कारण मला अनुभव आला, मी पण सुद्धा बैलगाडी मालक आहे. काय वेळेला बाईटमध्ये सांगितलं जातं 900 फूट अंतर आहे, मैदानात गेल्यानंतर कळतं तर 400 फूट अंतर आहे. मग काही बैलांना खाली बूट नसतं तोंडाला, मग तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी इथं मी आवर्जून आलेलो आहे. सुसज्ज असं रान तयार केलेलं आहे. ओपनसाठी 1000 पल्ला आणि आदतसाठी 900 फूट पल्ला असं सुंदर असं मैदानाचं नियोजन केलेलं आहे. मी माझ्या वतीनं एक समालोचक या नात्यानं सांगू इच्छितो, दुसरं मैदान आहे विठ्ठल केसरी. या मैदानासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण बैलगाडी मालकांनी उपस्थित दाखवा आणि मैदानाचा आनंद घ्या आणि मैदानाची शोभा वाढवा. पेडगावसारखा प्रतिसाद मिळेल का मैदानाला? अवश्य मिळेल. त्यात आता कसं होतं आहे पावसाचं हे पण, परंतु मी सांगू इच्छितो 21 तारखेला जशी गॅरंटी देतो होतो 21 तारखेला कधी आज तागात पाऊस झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. 22ला धो पडेल. तसंच या मैदानाचा हेतू चांगला आहे. जिथं हेतू चांगला असतो तिथं देवसुद्धा साथ देत असतो. तसंच या आयोजकांचा हेतू चांगला आहे. त्यामुळे पावसाची माझ्या तर मते 100% या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पाऊस इथं कुठल्याही प्रकारे अडथळा देणार नाही. पाऊस त्या मैदानासाठी थांबणार का तर थांबणार 25 तारखेच्या मैदानासाठी. रान वासरांना पाळायजोगं पण आहे आणि बैलांना पाळायजोगं पण आहे. रान त्या पद्धतीचं रान आहे, थोडीशी नॉर्मल उराटी आहे आणि 1000 फूट पल्ला त्यांनी आधी जाहीर केलेला आहे की ओपनसाठी, आणि वासरांना थोडंसं जास्त नॅट लागेल म्हणून 100 फूट त्यांनी पल्ला कमी केलेला आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारे बैलांना पळताना अजिबात अडचण निर्माण होणार नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा पेडगावचं मैदान आणि या मानाच्या मैदानात झेंडा टाकण्याचं काम बुवा करत असतात. बुवा आजचं सुद्धा मैदान त्याच तोडीचं झालेलं इथं. काय सांगचाल थोडं? नक्कीच त्याच तोडीचं मैदान आहे. फाटी पेडगाव इतकीच फाटी रुंद पण आहे. पेडगावसारखाच चढ आहे, थोडा नॉर्मल पेडगावपेक्षा चढ येईल. बाकी मैदान एक नंबर झाले. एकंदरीत काय सांगताल, यावेळेस प्रतिसाद चांगला मिळणार आहे याची चर्चा आहे. बऱ्याच बैलगाडी मालकांना फाटी पाहण्याची उत्सुकता होती, ती आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. तर मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची संख्येची नोंद झाली तर काय आव्हान करताल तुम्ही बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एवढंच आवाहन करेन की वेळोवेळी जे अपडेट येतील नोंदीच्या, जर फेरे झाले, लवकर मैदान चालू झालं तर वेळेत हजर राहा, वेळेत गाड्या झोपा आणि ज्या पद्धतीनं पेडगावला तुम्ही आम्हाला सहकार्य करता, पेडगावचंच मैदान समजून म्हणजे त्याच धर्तीवर मैदान हे पण हे होतं आहे, तसं सहकार्य करा. आपण दिवसा पाऊस यायच्या आधी आपण फायनल काढून टाकू. तर रेग्युलर मैदानासारखं सांगितलं लोकांना की बाबा ह्या टायमाला 9 वाजता किंवा 8 वाजता होणार आहे, तर काय लोक म्हणजे नाही अजून 1 तासभर लेट होईल. परंतु हे मैदान 8ला म्हटलं तर 8ला म्हणजे सुरू झालं तर 8लाच होणार का? कसं जे अपडेट देण्यात येईल त्या अपडेटलाच चालू होईल. कारण आता पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी वातावरण जेवढा आपण वेळ लावू तेवढा संध्याकाळचा आपल्याला तो त्रास होणार आहे. 4ला मैदान होऊ द्या, 5ला होऊ द्या, 3ला फायनल झाला तरी तो गाडी मारल्याचा फायदा होणार आहे. करून दाखवलं, सकाळी लवकर चालू करून दुपारी ब्रेक दिला होता.
हो. महाराष्ट्रातलं एकमेव मैदान त्या पद्धतीत करून दाखवलं हा. होतं जिथं फक्त बैलांचा विचार केला होता की उन्हाळा होता आणि उन्हाळ्यात बऱ्याच बैलांना त्रास होत होता आणि त्यावेळेला बरेच बैलांना निधन सुद्धा झालं होतं. परंतु त्यावेळेला या महाराष्ट्रातलं एकमेव गाव असं असेल की बैलांचा आवर्जून विचार करून सकाळी लवकर मैदान चालू केलं होतं. आणि दुसरा एक फॅन फॉलोअरसाठी एक महत्त्वाची एक विनंती आहे की ज्या वेळेला तुमचा एखादा आवडीचा बैल फाटीत येतोय, अवश्य तुम्ही त्याचा जय जयकार करा किंवा त्याच्याबरोबर चाला आहे. पण ज्या वेळेला बैल तिथं फिरवला जातो किंवा पळायला तो सज्ज असतो त्यावेळेला अक्षरशः असं होतं की आम्हाला तो बैलच दिसत नाही. म्हणजे त्या बैलाची कंडिशन काय आहे, झेंडा कुठल्या पोजला आम्ही टाकावा हे देखील आमच्या लक्षात येत नाही. इतकं पब्लिक त्या बैलावर तुटलेलं असतं. तुमचा आवडीचा बैल असतो, आमच्याही सगळीच बैल आवडीची आहेत, पण त्या बैलाची जर ती म्हणजे उडी घ्यायची स्टेप नसेल आणि आमच्या हातातून झेंडा पडला तर कुठंतरी त्या बैलावर म्हणजे फॅन फॉलोअर म्हणतात की बाबा झेंडावाल्याने अन्याय केला. आम्हाला बैल दिसू द्या, तुम्ही लांब न बघा ती बैल. आमचं काय, मर्यादितच लोकांना सुट्टी पैसे ज्यांना त्यातलं कळतंय किंवा ज्यांची तिथं गरज आहे सुट्टीसाठी तेवढ्या लोकांनी थांबा. बाकीच्यानी एक 10-20 फुटावरून लांबनं जरी बघितलं त्याचा तोटा त्या गाडीच्या शेजारच्या गाडीला बसतोय हे पेडगावात बऱ्यापैकी आपण अनुभवलेलं आहे. दुसऱ्यांना त्याचा त्रास व्हायला नको, त्यांचेही नंदी पळतात. हे तुमचा फॅन फॉलोअर्स म्हणजे ज्या ज्या बैलांचे आहेत की नाही त्यांनी त्या जो बैल जिथं बांधला आहे तिथं त्याच्याजवळ जाऊन सेल्फी घ्यावेत किंवा त्याच्याबरोबर यावं आमचं दुमत नाही. पण ज्या वेळेला तो पळायला सज्ज असतो नाही त्यावेळेला फक्त त्याच्याजवळ कुणी उभं राहू नये. बघा, बुवांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ज्यावेळेस टॉपचे नंदी पळत असतात त्यावेळेस खाली झेंडा पंचांना काय अडचण निर्माण होते आणि कुठंतरी थोडंसं 19-20 झालं की झेंडा पंच असतील, सुट्टी मेकर असतील यांच्यावरती नाहक मोकळ्यात आरोप केले जातात. तर असं होऊ नये म्हणून त्यांनी अधिकृत सूचना केलेली आहे. जे तुमचे फॅन्स फॉलोअर्स आहेत ते जर नंदी खालच्या सुट्टीच्या ठिकाणी नंदीपासून दूर उभे राहिले तर अतिशय योग्य राहील. अतिशय योग्य असं सूचना केलेली आहे बुवांनी आणि खरंच ते आता काळाची गरज आहे. तर बुवा धन्यवाद. नोंदणीसाठी महत्त्वाची अपडेट काय असणार आहे? नोंदणीसाठी माझं एकच मत आहे, 99% आपण ज्या मैदानाला पळणार आहे त्याचे पैरे ठरलेले असतात. जरी मी म्हणतो आदल्या दिवशी जरी पैरा 100% उद्या पळायचा आहे म्हटल्यानंतर पैरा आदल्या दिवशी होतो. माझी सगळ्या बैलगाडी मालकांना मी प्रत्येक मैदानाच्या वेळेस बाईटला सांगतो की तुम्ही कृपया करून शेवटच्या 1 तासात फोन करून काय मिळणार आहे, शेवटी आपण पळणार आहेत. आज बरीच अशी बैल आहेत की आज त्यांनी आत्ता आमच्याकडे पावते नोंद केलेत का तर ते पळणारच आहेत. माझी सर्व बैलगाडी मालकांना आणि ज्यांचे सर्वांचे नंदी आहेत त्यांना विनंती आहे की 24 तारखेला 7 वाजता जेवढे नोंदणीला फोन आहेत ते बंद होणार का तर होणार. 7 वाजले की फोन बंद होणार. परत आम्ही मागच्याच मैदानाला बघितलं की ते फोन करत होते, अगदी सरकारांना फोन करणार, गणेश तांबेंना फोन करणार, बुवांना फोन करणार की काय प्रॉब्लेम आहे, फोन बंद करणार आम्ही. त्याच्या मागचं कारण आहे 7 वाजता नोंदणी बंद होणार, त्यामुळे गाड्या लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. त्याचबरोबर ती 1 गाडी 2 पावती हाच नियम असेल का? जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं नियम ठरवून दिलेला आहे. दोन बैलगाडी मालक वेगळे वेगळे आहेत. एक मालिक जरी घरचा साज असेल तरी तो 2 पावत्या टाकू शकतो. एका बैलाची 1 पावती असा नियम आहे, तो होईल. चालतंय, धन्यवाद.